माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी घेऊन आले संडे स्पेशल अशी एक रेसिपी। आज आपण बनवणार आहोत खेकड्याचे कालवण। त्यासाठी आईने आधी स्वच्छ खेकडे धुवून ते साफ करून घेतलेत। साफ कसे करायचे ते तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत कळूच शकेल। काही लोकांना खेकडे खूप आवडतात पण साफ करता येत नाही किंवा बनवता येत नाही म्हणून आळस करतात। तर तुम्ही हा व्हिडिओचा रेफरन्सने खेकड्याचे कालवण नक्कीच बनवून ट्राय करा। साफ करून झाल्यानंतर मी एका खोलगट पॅन मध्ये तेल तापत ठेवून त्याच्यामध्ये कांदा भाजून घेतलाय। कांदा भाजून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी आवडीनुसार मसाला ॲड केलाय। जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तुम्ही जास्त ॲड करू शकता। चवीनुसार मीठ टाकलंय। त्याच्यानंतर आपल्या कांद्याला आणि मसाल्याला ना तेल सुटलं ना की आपण त्याच्यामध्ये साफ केलेले खेकडे ॲड करणार आहोत। त्याच्यामध्ये आपण त्याचे डांगे आणि मधला भाग टाकणार आहोत। त्याचे पाय आहेत ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। ते मसाल्यामध्ये आपल्याला चांगले मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ते शिजण्यासाठी गरम पाणी ॲड करायचं आहे। गरम पाणी यासाठी की गरम पाणी ॲड केल्यामुळे पदार्थाची टेस्ट तशीच्या तशीच राहते। झाकण ठेवून शिजवून घ्यायचे। शिजवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा कलर चेंज झाला आणि तेलाचा थर वर तवंगत आहे। त्याच्यामुळे आपल्याला समजू शकतं की हे खेकडे आपले शिजले आहेत। आता जे पाय होते ना ते आपण वाटून गाळून घ्यायचे। कच त्यामध्ये आला नाही पाहिजे, त्यामुळे दोनदा गाळून घ्या तुम्ही बारीक गाळणीने आणि ते पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आणि एका साईडला मी गरम मसाल्याचं वाटण तयार केलं आहे। त्याच्यामध्ये धने, बडीशेप, उभा चिरलेला कांदा, सुकं खोबरं टाकलंय आणि त्याचं वाटण करून मी याच्यामध्ये ॲड करते। सर्व ॲड करून झाल्यानंतर आपल्याला ते चांगलं ढवळून घ्यायचे। उकळी आल्यानंतर ते आपल्याला खायला तयार आहे। हे खेकडे तुम्ही सर्दी झाल्यावरती आवर्जून खा। डॉक्टरकडे जायची गरज नाही। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।